Welcome to DS classes. Today we are going to learn theorem number first, basic proportionality theorem. In chapter number 1, similarity, there are 8 theorems, and total chapter number 1, 2 and 3, there are 27 theorems. So we have to understand all the theorems properly, how to write the theorem. Theorem number 1, the name of this theorem is basic proportionality theorem, and the statement is we have to learn how to write the theorem, how to understand the theorem. हा थेरम तुम्हाला कसा समजेल, कसा लिहायला पाहिजे हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर आपला हा पहिला थेरम आहे. त्यात आपण 4 प्रॉपर्टी पाहिल्या होत्या, त्यावरती एक्झाम्पल्स पाहिले. आता पुढे आपल्याला 4 थेरम कंटिन्यू पाहिजे की जे हा पहिला थेरम जो आहे त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. Statement of this theorem is if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in 2 distinct points, then the line divides the sides in the same proportion. असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता कुठलाही थेरम प्रूव्ह करताना त्याची फिगर आपण पहिल्यांदा ड्रॉ केली पाहिजे. इथं आपण ही फिगर ड्रॉ केली आहे. if a line parallel to a side of a triangle, इथं आपण एक ट्रायंगल ड्रॉ केलाय, ट्रायंगल ABC. लाइन L, this line L is parallel to this side BC, and line L intersect side AB and side AC at point D and point E. This is in the given. हे आपण काय सांगतोय हे सरळ वर्णन जे आहे या फिगरचं या गिवन मध्ये आलेलं आहे. ट्रायंगल ABC is a triangle. line L parallel to side BC. line L intersect side AB and AC at point D and E, and we have to prove. Look here, there are 2 parts of this statement, after if and after they. In the 9th standard we learn about this. After if, this is the given part, and after then, that is the to prove part. So if a line parallel to a side of a triangle intersect the remaining side in 2 distinct points, we have to prove the line divides the sides in the same proportion. In the same proportion, meaning of this is AD upon DB. The proportion AD upon DB is equal to AE upon EC. To prove this theorem, we have to make some construction. So here we make the construction. Again we draw the figure. But ही फिगर आपण इथे पण कन्स्ट्रक्शन करू शकतो. पण काही मुळे इथे कन्स्ट्रक्शन करून ठेवल्यामुळे तेच परत गिवन मध्ये लिहितात, म्हणून आपण फिगर वेगळी काढायची आहे. बोर्डाच्या पेपर मध्ये आपल्याला 2 किंवा 3 थेरम परीक्षेला येऊ शकतात. ते थेरम कसे लिहायचे हे आपण समजून घेतोय. इथे मी काय केलं बघा, आता याचं वर्णन आपण करूया. कन्स्ट्रक्शन आपण काय केलेलं आहे, ड्रॉ सेगमेंट BE and सेगमेंट DC. हे 2 सेगमेंट आपण ड्रॉ केलेले आहेत. कन्स्ट्रक्शन आपण असं डॉट डॉट ने दाखवलेलं आहे. आणि याचा वापर कसा होतो बघा, किंवा पहिल्यांदा आधी आपण समजून घ्या की तर काय म्हणलेलं आहे. दुसरे काही फिगर मी सांगतो. समजा हा ट्रायंगल PQR असेल, पहिल्यांदा थेरमचा आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. ही लाईन जर PR ला पॅरलल असेल, समजा XY मध्ये ती इंटरसेक्ट करत असेल लाईन QP आणि लाईन QR ला, तर आपल्याला थेरम असा लिहावा लागेल ते QR upon YR is equal to QX upon XP. असं या थेरम मध्ये आपल्याला प्रूव्ह करता येईल. तर फिगर आपण अशी काढली. पण आता आपण सध्या हा थेरम प्रूव्ह करण्याच्या दृष्टिकोनातून एकच त्यांची फिगर काढलेली आहे. ती तुम्हाला फक्त समजावून म्हणून मी सांगितलं की आपल्याला कसं लिहावं लागेल ते. ओके, आता आपण लास्टला पहिला आपण थेरमचा प्रूफ इकडे पाहणार आहोत. प्रूफ पाहण्याच्या अगोदर आपण याच्या आधी ज्या प्रॉपर्टी पाहिल्या त्या प्रॉपर्टी दिली होत्या बघा. तिथे सिलेबसची रचना कशी केलेली आहे की माग आपण जे शिकलो त्याच्यावर पुढचं अवलंबून आहे. हा थेरम पाहिल्यानंतर पुढचे सगळे थेरम या थेरमवरती डिपेंड असणार आहे, म्हणून हा थेरम प्रॉपर लक्षात घ्या. इथं बघा आपल्याला पहिली प्रॉपर्टी आपण जी पाहिली होती, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स proportional to their bases if heights are same, proportional to their heights if base are same, or base into height. मग इथं बघा कसं आलेलं आहे की आता आपण जर पाहिलं ADE आणि BDE हे 2 ट्रायंगल जर आपण विचारात घेतले,
इथे मी फिगर काढून तुम्हाला दाखवतोय, लक्षात घ्या इथे बघा, तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. पहिले समजून घेऊया आपण थेरम कसा तयार होतोय. इथे आपण जर हाईट ड्रॉ केली, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर हा परपेंडिक्युलर जो हाईट आहे, ही हाईट ह्या एडीई ची पण आहे आणि बीडीई ची पण आहे. याचा अर्थ असा आहे की या दोन ट्रायंगल मध्ये एडीई आणि बीडीई मध्ये त्यांची हाईट सेम आहे, म्हणजे मग त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसशी रिलेटेड असणार आहे. हे मागच्या प्रॉपर्टी आपण समजून घेतलेल्या त्यातून आपल्याला समजतं. तर आपण पुढे प्रूफ मांडणार आहोत. प्रूफ मांडताना हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कसं म्हणतोय बघा, प्रूफ मध्ये आपण सिरियल नंबर, स्टेटमेंट, रिझल्ट असं फ्रेमवर्क तयार करायचं आहे. नंबर 1, in triangle ADE and triangle BDE, in triangle ADE and triangle BDE, area of triangle ADE upon area of triangle BDE is equal to AD upon D. The reason behind this is triangles having same heights. बघा, काल आपण प्रॉपर्टी पाहिली, या प्रॉपर्टीचा वापर आपण इथे हा थेरम प्रूव्ह करताना करतोय. ते कसं आलेलं आहे तर या फिगर तुम्हाला क्लिअर कट समजेल. इथे आपण जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ती हाईट दोन्ही ट्रायंगलची होते, म्हणून इथे आपल्याला त्याचा रिलेटेड टू बेस घेता आलेला आहे. आगे 3 नंबर, इन ट्रायंगल एडीई and triangle CDE, area of triangle ADE upon area of triangle CDE is equal to AE upon EC. पहा हे कसं आलेलं आहे, इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, इथं पॅरलल हे आपण असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ADE C. इथं समजा आपण आता एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हाईट ड्रॉ केली, तर मग समजा डीपी परपेंडिक्युलर, तर ही हाईट दोघांची सेम होणार आहे. एडीई ची हाईट पण डीपी आहे आणि सीडीई ची हाईट पण डीपी आहे. हाईट सेम आहे, मग यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या बेसशी रिलेटेड असणार आहे, म्हणून तो आलेला आहे AE upon EC. अगेन वी हैव टू गिव द रीजन, ट्रायंगल्स having same heights. But last time, the property number 4, we saw that if two triangles are lie between parallel lines and have a same base, the area of that triangles are same. Now look here, triangle BDE and triangle CDE lie between two parallel, the line here parallel to side BC, and DE is the base of both the triangles. Therefore, area of triangle BDE is equal to area of triangle CDE. We have tried in 5th number, but area of triangle BDE is equal to area of triangle CDE. Reason behind this is triangles having same base and height. बघा लक्षात घ्या, प्रॉपर्टी नंबर 4 इथे यूज झालेली आहे, इथं प्रॉपर्टी नंबर 2 यूज झालेली आहे. हाईट सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसशी रिलेटेड येतो, तो मांडलेला आहे. इथं बघा या बीडी आणि सीडी या दोन ट्रायंगलचा एरिया सेम आलाय. तुम्हाला फिगरवरून समजून सांगितलंय, बिकॉज दीज टू ट्रायंगल्स आर lie between parallel lines, therefore they have same area. Now look here, statement number 2 and statement number 4, area of triangle ADE upon area of triangle BDE is equal to area upon DB,
And in statement 4, area of triangle AD upon area of triangle CD is equal to A upon EC. But these two areas are same, and the numerator of these two ratios are always same, ED and ED, and BD and CD are also same. That means we should write in the sixth step, area of triangle AD upon area of triangle BDE is equal to area of triangle ADE upon area of triangle CDE. From 2, 3 and from. कशावर कसं लिहिलं? From 2, 4 and 5. Because the reason is, therefore AD upon DB is equal to AE upon EC. Because these two ratios are equal, therefore these two ratios are also equal. AD upon DB, AE upon EC. This is proved. We have to prove this. So this is the basic proportionality theorem. तो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थितपणे समजून घ्या. ज्यावेळेला आपले क्लास नियमितपणे सुरू होतील त्यावेळेला तुम्हाला मी परत सगळं मी समजून सांगणारच आहोत. पण मी आता तुम्हाला पेज टू पेज बघा, पेज नंबर 7 वरती हा थेरम आलेला पहिला थेरम आहे आणि हा थेरम आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरायचा आहे. विशेषतः सर्कल चॅप्टर आपण जो पुढे पाहणार आहोत, सर्कल चॅप्टर मध्ये सुद्धा हा थेरम आपल्याला यूज करावा लागतो. टोटल 27 थेरम्स आहेत. मी एकूण एक थेरम असे व्यवस्थितपणे समजून सांगत असतो, त्यावर आपण टेस्ट देत असतो. तर आपली सुरुवात आहे 4 प्रॉपर्टी, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर आज आपण सुरुवात केलेली आहे थेरमला. थेरम नंबर 1 पहिला आलेला आहे. ह्या चॅप्टर मध्ये 7 टोटल थेरम्स आहेत. त्यातला हा पहिला थेरम पाहिलेला आहे. आता पुढे काही थेरम जे आहेत पुस्तकात प्रूफ आलेले नाहीये, पण ते आपण तरी पण पाहणार आहोत. कारण आपल्याला क्वेश्चन नंबर 5 आणि 6 सॉरी 4 आणि 5 जो आउट ऑफ बुक येणार आहे त्यामध्ये आपल्याला या प्रकारचं त्याचं प्रूफ दिलेला नाही. त्या टाईपचा थेरम परीक्षेला येऊ शकतो. मग तो आपल्याला प्रूफ करता आला पाहिजे. यासाठी त्याच्या पुढचा ह्या थेरमचा कॉन्व्हर्स काय तो मी समजून सांगणार आहे. तर तुम्ही आता व्हिडिओ स्टॉप करून हा थेरम व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि परत समजून घ्या. थेरम नंबर 2, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बघा आता तुम्हाला जर पहिला थेरम समजला असेल तर याचा कॉन्व्हर्स समजेल. दोन्ही थेरम परत मी समजून सांगते. याचं स्टेटमेंट पाहत असेल, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो then the line is parallel to the third side. बघा बेसिक थेरम मध्ये काय होतं, if a line parallel to a side then it divides two sides in the same proportion. असं मगाशी आपण प्रूव्ह केलं. आणि आता आपण काय सांगतोय, if a line divides any two sides of a triangle in the same ratio then the line is parallel to the third side. याचा प्रूफ पुस्तकात दिलेला नाहीये, तो मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. इथे आपण याच्यावर फिगर ड्रॉ केली. ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल, लाइन L intersect side AB and side AC such that in the same ratio, that is AD upon DB is equal to AE upon EC. And now we have to prove that line L is parallel to side BC. So how to write given? So first part is say triangle ABC is any triangle, then line L intersects side AB and side AC in a same proportion, that is AD upon DB is equal to AE upon EC. मगाशी आपण प्रूव्ह केलं होतं, आता आपण ते दिलेलं आहे, गिवन मध्ये आलेलं आहे. and we have to prove that then the line is parallel to the third side. That means we have to prove that line L parallel to side BC.
साइड BC, लाइन L पॅरलल टू साइड BC. याचा प्रूफ आपण एकदम वेगळ्या पद्धतीने मांडणार आहोत. निगेटिव्ह मेथड पुढच्या पेजमध्ये दिलेले आहे, पेज नंबर 8 मध्ये सांगितले गिव्ह इनडायरेक्ट प्रूफ ऑफ दिस थेरम. इनडायरेक्ट प्रूफ कसा असतो ते आपण बघूया. जे आपल्याला प्रूफ करायचं आपण नाही म्हणायचं. लेट अस assume that line L is not parallel to side BC. बघा निगेटिव्ह मेथड ज्याला म्हणतात किंवा इनडायरेक्ट मेथड ज्याला म्हणतात त्यामध्ये आपल्याला जे प्रूव्ह करायचं असतं ते आपण नाही म्हणून सांगतो. लेट अस assume that line L is not parallel to side BC. So we have to make some construction here. How to make? प्रूफ मध्ये सुद्धा आपण असं कन्स्ट्रक्शन करू शकतो. ही ओरिजिनल लाईन होती, दुसरी लाईन आपण काढली समजा अशा प्रकारे. पहिला आपण काय केलं कन्स्ट्रक्शन ते समजून घ्या. पहिला आपण असं अज्यूम केलंय की लेट अस अज्यूम दॅट लाइन L is not parallel to side. We have to prove this, but we assume line L is not parallel. So another line in the figure, in the construction, we assume that line M is parallel to side BC and we intersect AC at point F. Let line M parallel to side BC and intersect side AC at point F. Now look here. Therefore, AD upon DB is equal to AF upon FC because of basic proportionality theorem. तर आता आपण जो थेरम प्रूव्ह केला तो काय सांगतोय, इफ अ लाइन पॅरलल टू वन साइड then it divides the another side in the same proportion. Now we have to prove that line L parallel to side BC. We assume that line L is not parallel to side BC. We construct another line which is parallel to side BC. Therefore we get by basic proportionality theorem we get AD upon DB is equal to AF upon FC. या निगेटिव्ह मेथडच्या प्रूफ मध्ये आपल्याला असं प्रूव्ह करायचं आपण जे अज्यूम केलेलं ते कसं चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं म्हणून पुढे कसं येणार आता. but AD upon DB is equal to AE upon EC. Why? This is given. Look here, in the given we write line L intersects side AB and side AC in the same proportion, that is AD upon DB is equal to AE upon EC. So from 4 and 5, statement 4 and 5, we get AF upon FC is equal to AE upon EC. From 4 and 5. From this, we get some contradiction. How to get? Look here. AF plus FC upon FC is equal to AE plus EC. We add denominator in the numerator. This is the AF plus FC upon EC. We get AC upon FC is equal to AC upon EC. So look on the figure. Look here. AF plus FC, total we get AC. AE plus EC, we get AC. By componendo, इथं आपण इथे मांडलेलं आहे AF plus FC. आपण लास्ट वेळेला पाहिलेलं आहे की बाय डिव्हिडंडो कंपोनेंडो.
by componendo we add denominator in the numerator, we get AC upon FC is equal to another some remaining part we write here 9 number. So we get 1 upon FC is equal to 1 upon EC. That is, therefore EC is equal to FC. Now look on the figure. EC is equal to FC. When this happens, that means these 2 points are not distinct points. We get contradiction here. Therefore, point E and F are same, and therefore line L parallel to side BC. तर बघा इथं तुम्ही आता व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं. परत परत मी समजून सांगणारच आहे. थोडंसं वेगळ्या प्रकारचा हा थेरम आहे, याचा प्रूफ पुस्तकात दिलेला नाहीये, पण तो इतर ICSE बोर्डाच्या पुस्तकात असा प्रूफ दिलेला आहे. तर त्याच्यावरून आपण हा प्रूफ दिलेला आहे. समजायला सोपा आहे. थोडासा प्रयत्न केला तर आपल्याला येऊ शकेल की इथे बघा EC आणि FC सेम आल्यामुळे ते पॉईंट वेगळे होऊच शकत नाही. आणि therefore that means if line M is parallel to side BC, then line L is also parallel to side BC. तर आता काही नवीन मुलं समजा हा व्हिडिओ बघतील तर त्यांना लगेच कळणार नाही, कारण आम्ही इथे पहिल्यांदा पार्ट सेकंडचा सिलेबस सुरू केल्यानंतर प्रत्येक प्रॉपर्टी मी प्रॉपर समजून सांगितलेली आहे. आणि प्रॉपर्टी समजली कारण हा सिलेबस असा बनवलेला आहे, ICSE असो CBSE असो किंवा स्टेट बोर्डचा मुलांचा असा पार्ट सेकंडचा किंवा जॉमेट्री असा आहे की पहिल्यांदा पासून जर समजलं तर पुढचं आपल्याला व्यवस्थित समजेल. म्हणून हे थेरम काय मला लगेच कळणार आहे. ज्यांनी आता प्रॉपर्टी प्रॉपर समजून घेतलेला आहे त्यांना मात्र हा थेरम दोन्ही पण व्यवस्थित समजतील. आता याच्यानंतर परत दोन थेरम नंबर 3 आणि 4 जे आपण उद्या तासामध्ये पाहणार आहोत, ते सुद्धा पहिला थेरम जो आहे त्याच्यावरती डिपेंड असणारे थेरम आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून आणि काय होतं की आवाज येत नाहीये तर आवाज तुम्ही हेडफोन लावायचा आहे. बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे हेडफोन मिळतात आणि त्यातून तुम्हाला व्यवस्थितपणे आवाज येऊ शकेल. तर तुम्ही हे थेरम तुमच्या वहीमध्ये प्रॉपर लिहून घ्या. आधीचे 2 थेरम झाल्यानंतर याच्यावरचे एक्झाम्पल आणि प्रॅक्टिस 1.2 हा आपण परत पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. तर ज्या नवीन मुलांना आपल्याला क्लास जॉईन करायचा असेल तर ते हा व्हिडिओ पहा. तुम्हाला योग्य वाटत असेल तर स्टेट बोर्डचे विद्यार्थी जे आहेत, इंग्लिश मिडियम किंवा सेमी मिडियमचे विद्यार्थी आपल्याला या क्लास जॉईन करू शकतात. आमचा क्लास ऑनलाईन सुरू आहे. आम्ही व्हिडिओ तयार करून पाठवतोय. जी मुलं आमचं रजिस्ट्रेशन करतायत आणि त्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे त्यांना आम्ही हे व्हिडिओ दररोज पाठवतो. ते विद्यार्थी प्रॉपरली समजून घेतात. त्यांना नाही समजलं तर इथे 2 विद्यार्थी सकाळच्या वेळेमध्ये येऊन मला प्रश्न विचारताना जी अडचण असेल ती समजून घेतात. असं सध्या आमचं काम सुरू आहे. ज्यावेळेला लॉकडाऊन वगैरे उठेल आपल्याला सरकारची परवानगी मिळेल त्यावेळेला आपण अत्यंत नियमितपणे व्यवस्थितपणे क्लास घेणार आहोत. आणि किती वेळा आपण प्रयत्न करणार. आपले विद्यार्थी आउट ऑफ मार्कपर्यंत जाण्यासाठी आम्ही CBSE बोर्डाचे काही पुस्तकं जे आहेत, ऑल इन वन असेल, RD शर्मा असेल, याचाही वापर करतो. आणि त्या चॅप्टरमध्ये जे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये आउट ऑफ बुकचे काही क्वेश्चन येणार आहेत त्याची सुद्धा प्रॉपर तयारी आपण सुरुवातीपासून घेत असतो. शिवाय त्यानंतर आपण प्रत्येक चॅप्टर वरती 40 मार्काचा पेपर घेतो. पहिल्या चॅप्टर 40 मार्काचा, दुसरा चॅप्टर झाला पहिल्या 2 चॅप्टरवर 40 मार्काचा पेपर. हे आमचं वेगळेपण आहे. त्याबरोबरीने आम्ही झालेल्या पेपरची आन्सर की मी स्वतः पेपर सोडवून त्याची झेरॉक्स करून मुलांना देत असतो, जेणेकरून पुढे काय लिहायला पाहिजे होतं, कसं लिहायला पाहिजे होतं मुलांना समजतं. तर ज्या मुलांना नवीन कोणाला काही क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी आम्ही दिलेल्या वेबसाईटवरती तुम्ही आमचा नंबर बघा आणि त्यानुसार तुम्ही माझी संपर्क करा. लवकरात लवकर क्लास जॉईन करा. कारण आम्ही पार्ट फर्स्टचे जवळजवळ 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत आणि आता पार्ट सेकंड मधला हा पहिला चॅप्टर या थेरम पर्यंत आता क्लिअर झालेला आहे. आता आपण थांबूया. थँक्यू. तरी तुम्ही या DS क्लासेस चॅनल जो आमच्या YouTube वरती आहे त्याला सबस्क्राईब करा. तुमचे काही मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा आणि त्यांना सांगा की आमची या प्रकारे तयारी सुरू आहे. तुम्ही सुद्धा हा क्लास या ठिकाणी जॉईन करू शकता.